सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अखेर कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले। कोर्टात न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला गुन्ह्याची माहिती दिली, मात्र वाल्मिकनं मध्येच आरोप मान्य नसल्याचं सांगितलं आणि कोर्टानं वाल्मिकला चांगलंच सुनावलं। कोर्टात नेमकं काय घडलं पाहूया। न्यायाधीश: हा गुन्हा कबूल आहे का? कराड: मला आरोप मान्य नाही, मला बोलायचंय। न्यायाधीश: तुम्हाला जेवढं विचारलं तेवढं उत्तर द्या, जास्त बोलू नका। कराड: मला राजकीय देशातून या गुन्ह्यात अडकवण्यात आले। न्यायाधीश: मी आधीच सांगितलंय, विचारलं तेवढं उत्तर द्या, जास्त बोलू नका। कोर्टानं कराडला फटकारलंय। असं असलं तरी आता संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी मात्र कराडला फाशी देण्याची मागणी केली। जे माझ्या भावाला संपवलं ह्या आसुरी वृत्तीनं, त्या आसुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही। आरोपी आणि आरोपीची बाजू मांडणारे या लोकांना कुठंही या गोष्टीचा पश्चाताप नाही। ह्याच्यातून एक गोष्ट जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत, ह्या सगळ्या प्रकरणावरून त्यांना एक गोष्ट जाणवली असेल की हे न्यायालयाला एवढं चॅलेंज करतात, म्हणजे इथं त्याची वागणूक किंवा जी ट्रीट करत होते सगळ्या गोष्टी त्या कशा प्रकारे असतील याची त्यांना मुख्यमंत्री साहेबांना कल्पना आलेली असेल। दुसरीकडे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार असल्याचं स्पष्ट केलं। उच्च न्यायालयाने, माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही। त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला, उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांची चार्जशीट सादर केली होती। त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले याचे तपशील दिले। त्यात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव आहे। बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयानं आरोपपत्रातील आरोपांच्या पडताळणीनंतर आरोप निश्चिती केली, मात्र यानंतरही क्रूर कर्मा वाल्मिक आरोप मान्य नसल्याचं सांगून बड्या बाता मारतोय। त्यामुळे कोर्ट क्रूर कर्मा कराडला शिक्षा देऊन सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय कधी देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, बीड।